आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। जी कदम, former Indian team captain, currently working with senior Indian team as a coach. ॲक्च्युली मी इथं 30 वर्षामागं खेळण्यासाठी येत होतो आणि त्यावेळेला इथं जे स्ट्रक्चर होतं, आउटडोर होतं आणि इथला जो माहोल होता, त्या स्ट्रक्चरमध्ये भरपूर काय फरक केला आहे। माहोल तोच आहे। झपके साहेबांनी, पिंटू मस्के यांनी जे बास्केटबॉलसाठी कॉन्ट्रीब्यूट केलं आहे, खरंच मला असं वाटते बास्केटबॉल फॉर्टर्निटीतर्फे त्यांना मी धन्यवाद द्यावं। आणि ही कामगिरी पाहता मला असं वाटते की लवकरच सांगोलामध्ये देखील इंटरनॅशनल प्लेयर तयार होतील। त्यांचे जे प्रयत्न आहेत त्या पद्धतीनं चालू आहेत आणि त्यासाठीच मी आणि माझे कोच शरद नागने इथं त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे। त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं, बाबा मी इथूनच खेळलेलो आहे। त्याच्यासाठी मी आता 30 वर्षानंतर पाहिल्यानंतर एवढे सारे चेंजेस पाहिल्यानंतर मला खरंच कौतुक वाटलं त्या गोष्टीचं आणि झपके साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि पिंटू मस्केला जे कार्यरत आहेत त्यांना देखील मी धन्यवाद देतो। आणि सोबत माझ्यासोबत नारायणकर सर, जाधव सर, शफी सर, म्हणजे मी लहान असताना ते माझ्यासोबत असायचं। मला खूप छान वाटतं त्यांच्यामध्ये बसून हे सगळं बोलायला। थँक्यू सो मच सर, तुम्ही जे काय आम्हाला दिला त्याच्याबद्दल थँक्यू। ग्रामीण भागातल्या खेळाडूंना आपण काय आवडतं? ॲक्च्युली काय असतं की ग्रामीण भागातल्या मुलांच्यामध्ये मटेरियल सगळ्या गोष्टी असतात, ते फिजिकली टफ असतात। फक्त त्यांना एक ट्रेनिंग मेथड जे आहे, ट्रेनिंग व्यवस्थित जर भेटलं, गायडन्स जर व्यवस्थित भेटलं तर खरोखरच त्या लेवलला ते पोचू शकतात। तोच आमचा कार्यक्रम राबवायचा आमचा प्रयत्न आहे, माझा आणि शरद नागनेंचा। आणि सोबत त्यांनी आम्हाला साथ मिळेल की बाबा मस्के साहेबांची, पिंटूची, बाकी जे डिस्ट्रिक्ट्स आहेत त्यांची जर साथ लाभली तर नक्कीच आपले खेळाडू त्या लेवलवरती पोचतील असं मला वाटतं। ग्रामीण भागातले जे खेळाडू आहेत, तुम्ही नवीन टीम तयार करणार आहे, यासाठी त्यांना काही खर्च येणार का? तुम्ही खर्चाचं कसं? हे बघा, तो वेगळा पार्ट आहे। तो आहे ना की तुम्हाला मी आता की तो प्लॅन आउट करत आहे आम्ही, ठीक आहे। फायनान्शियल, ट्रेनिंग, इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सगळ्या गोष्टी असं तुम्ही विचारलं मी लगेच तुम्हाला सांगू, त्याचा एक प्लॅन आउट करावं लागेल। आज मी फक्त बघण्यासाठी आलो आहे, त्यांनी मला इन्व्हाइट केलं आणि त्याच्यानंतर आम्ही प्लॅन आउट करणार आहे। काली रात्री मीटिंग झाली आमची, आज ही मीटिंग बसेल आणि त्याच्यानंतर आम्ही तो प्लॅन केल्यानंतर तुम्हाला ते लवकरच कळेल की आमचा कशा पद्धतीनं प्लॅन आहे तो। हां, एवढंच आहे बाबा, आमचा इंटेन्शन क्लिअर आहे सर्वांचा की ग्रामीण भागातली मुलं वरती गेले पाहिजेत आणि तो मला विश्वास आहे, कारण मी इथं खेळून गेलेलो आहे तर त्या गोष्टी होऊ शकतात। बाकी माझे कोच देखील तुम्हाला सांगतील काय आहे काय नाही ते। नवीन खेळाडूंना काय तुम्ही तुमच्या ह्याच्यात काय अनुभव वगैरे काय? बघा, एक नॉर्मल गोष्ट आहे, हार्डवर्क बीट टॅलेंट। आणि आजकाल कसं झालं आहे, गेम भरपूर काही चेंजेस झाले आहेत। त्याच्यासोबत आहे ना की बाबा ट्रेनिंग मेथड्स आहेत ना, ते खूप जरुरीचं आहे। मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की ते ट्रेनिंगचं एक शेड्यूल बनवावं लागेल, त्याला मॉनिटरिंग करावं लागेल आणि त्या पद्धतीनं मग आहे ना की नवीन खेळाडूंना ना की प्रोत्साहन द्यावं लागेल। आणि ह्याच्यामध्ये मोठा रोल जो आहे तो पालकांचा देखील आहे। पालकांना देखील त्यांना सपोर्ट करणं खूप जरुरी आहे। आणि खेळाडू म्हटल्यानंतर स्पोर्ट्स म्हणजे मी तुम्हाला एक सिम्पल गोष्ट सांगतो, स्पोर्ट्सचं जे पहिले जे स्टँड करते ना ते स्ट्रगल आणि सॅक्रिफाईस आहे। जे पी स्टँड करते ते परसिव्हरन्स आणि पेशन्स आहे आणि ओ जे स्टँड करतं आहे ऑबिडेंटली रिगरिस ट्रेनिंग आहे। दॅट इज कॉल्ड अ स्पोर्ट्स। तुम्ही जसं शिक्षणामध्ये सगळं टाईम देता, पैसा देता, सगळ्या गोष्टी करता, तसं खेळामध्ये देखील आहे ना, ज्या दिवशी तुम्ही द्याल त्या दिवशी तुम्हाला त्याचा आउटपुट भेटेल। दॅट इज अ सिम्पल थिंग, सिम्पल फॉर्म्युला त्या स्पोर्ट्सचा। इंजिनिअरिंग ग्रुपमधून मी 30 वर्ष सर्व्हिसनंतर रिटायर झालो। सेनादल संघाकडून मी सहभाग घेतला आहे आणि भारतीय व्हीलचेअर बास्केटबॉल संघाचाही मी प्रशिक्षक होतो। मी संभाजी कदम बास्केटबॉल अकॅडमी याच्यात मार्फत ग्रामीण भागात, महाराष्ट्रात तसेच भारतभर जिथे जिथे संधी मिळेल, जिथे जिथे चांगला इन्फ्रास्ट्रक्चर असेल, जिथे जिथे बोलावणं येईल त्या ठिकाणी
मी आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू जे की भारताकडून लगातार 20 वर्षांनी ज्यांनी पार्टिसिपेट केलं आहे, जे सध्याचे भारतीय प्रशिक्षक आहेत असे संभाजी कदम सर यांच्यामार्फत आम्हाला ग्रामीण भागातील खेळाडूंना उत्कृष्ट असे एक लेवलचे मार्गदर्शन देऊन त्यांच्यातील गुणवत्ता आणि क्षमता सिद्ध करण्याची त्यांना संधी आमच्यामार्फत कशी होईल याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. त्यासाठी आम्ही सांगोला इथे सध्या इथे आलो आहोत. सांगोला हे ठिकाण म्हणजे गेली 40 वर्ष हे बास्केटबॉलचं एक पंढरी आहे. भारतात माझ्या मते काहीच अशा ठिकाणं आहेत की जिथं कंटिन्युअसली अशा स्पर्धा होतात आणि यावर्षी तर केरळ आणि कर्नाटक अशा महाराष्ट्राच्या बाहेरच्या संघांनाही संधी देऊन या स्पर्धांना बापूसाहेब झपके महाविद्यालयातर्फे या स्पर्धा आयोजित करतात. यांनी एक मोठं असं वलय दिलेलं आहे आणि भविष्यात या स्पर्धा खूप मोठ्या होतील अशी माझी अक्षरशः अपेक्षा आहे आणि मला वाटतं की आंतरराष्ट्रीय स्पर्धा देखील या ठिकाणी होऊ शकतील असं हे मोठं त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर केलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय स्पर्धेचे कॅम्प किंवा राष्ट्रीय स्पर्धा किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे कोणतेही कॅम्प्स आयोजित केले जाऊ शकतात, इतकं हे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं केलेलं आहे. त्याचबरोबर अकलूज, सोलापूर अशा या ठिकाणी किंवा सांगली, सातारा, पश्चिम महाराष्ट्रात ज्या ठिकाणी ह्या काही स्पर्धा होतील किंवा अशा ठिकाणी आम्हाला काही संधी मिळतील त्या ठिकाणी आम्हाला हे कार्य करायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. जे भिडे आहेत